रचलेलं आहे आणि त्यांना ते सादर करायचे. नमस्कार. आपलं मंचावर बसलेल्या मान्यवरांना सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव आहे आरजी केराबाई सरकर आणि मी रेडिओमध्ये काम करते. त्याला मला 15 वर्ष झाली आणि मला एक गीत सांगायचं आहे, गीत ऐकावं लावायचं आहे तुम्हाला. तर ती कशासाठी गीत मी गायली ती तुम्हाला सांगते. दुष्काळ पडलेला होता, लय मोठा दुष्काळ पडलेला होता. ती आमच्या तालुक्यातली बाहेरची सगळी जनावरं छावणीवर आणली होती आणि पाऊसच नव्हता. मग हे पाणी वैरण पेंट सगळं आम्हाला तिथं भेटत होतं. मग तर सगळी माणसं आनंदी राहिलेली होती. पण पावसाकडे बघून जनावरांसाठी आमच्या डोळ्यांना पाणी यायचं. आपण इथं किती दिवस राहायचं, तर आता पाऊस कधी पडायचा म्हणून हे गाणं मला आठवलं. तर ती कसं गाणं आहे, असं आम्ही ढगाकडे बघायचो, ढग यायचं निघून जायचं. मग आता घरी कधी जायचं, छावणी किती दिवस राहायचं, असं प्रश्न पडलेला होता शेतकऱ्यांनी. तर मला एक गाणं आठवलं म्हणून ते गाणं आपलं असं टेज बनवायची, तर ते सगळे शेतकरी बोलवायची, मीटिंग व्हायची, तर आपण बोलायचो काहीतरी गाणी फिनी महिला सगळ्या म्हणायच्या. असं काय काय कार्यक्रम होतं, गजी ढोल सगळं होत होतं. मग त्यातनं मला एक गाणं आठवलं पावसासाठी. मग ते गाणं तुम्हाला ऐकवते मी. उद्या येतील मेघराजा आणतील पावसाच्या धारा, उद्या येतील मेघराजा आणतील पावसाच्या धारा, तुझ्या वाटवरे माझ्या डोळ्याचा पारा, तुझ्या वाटवरे माझ्या डोळ्याचा पारा, तुझ्यासाठी वाहिल्या माझ्या आसवाच्या धारा, तुझ्यासाठी वाहिल्या माझ्या आसवाच्या धारा, तुझ्या वाटवरे माझ्या डोळ्याचा पारा, तुझ्या वाटवरे माझ्या डोळ्याचा पारा. मानदेशाचं गाव माझं, मानदेशाचं गाव माझं, त्याच्यावरी दुष्काळाचं वज, त्याच्यावरी दुष्काळाचं वज, वज उतरवणे थोडा देशील चारा, वज उतरवणे थोडा देशील चारा, वज उतरवणे थोडा देशील भारा, तुझ्या वाटवरी माझ्या डोळ्याचा पारा, तुझ्या वाटवरी माझ्या डोळ्याचा पारा, तुझ्यासाठी वाहिल्या माझ्या आसवाच्या धारा, तुझ्या वाटवरी माझ्या डोळ्याचा पारा. शेती पेरली भरपूर, रुपये त्यात 2-4, शेती पेरली भरपूर, रुपये त्यात 2-4, खात्यात पाण्याविन मार, खात्यात पाण्याविन मार, रात एकांद अर्ध ताट, रात एकांद अर्ध ताट, त्याच्यावरी चिमण्या पाखराचा किलकिलाट, त्याच्यावरी लांड्या घोड्याचा किलकिलाट, चोर चोचीचा त्याच्या घुमुदे नेरा, चोर चोचीचा त्याच्या घुमुदे नेरा, तुझ्या वाटवरी माझ्या डोळ्याचा पारा, तुझ्या वाटवरी माझ्या डोळ्याचा पारा, तुझ्यासाठी वाहिल्या माझ्या आसवाच्या धारा, जनावरांसाठी वाहिल्या माझ्या आसवाच्या धारा, मेंढ्यासाठी वाहिल्या माझ्या आसवाच्या धारा, तुझ्या वाटवरी माझ्या डोळ्याचा पारा, तुझ्या वाटवरी माझ्या डोळ्याचा पारा. तुम्ही संपूर्ण मानदेशाच्या शेतकऱ्याचं आणि तिथल्या व्यक्तीचंच वर्णन या ठिकाणी दोन वेळे म्हणले. हा म्हणा. नाही, तुमची माफी मागू. माफी नाही, वेळेचं बंधन आहे ना, म्हणून बाकी काही नाही. मी तुमचा मी दादोला नुकता धावून आला, दादोला नुकता धावून गेला, मोकाट वारा असा कसा सुटला, मोकाट वारा असा कसा सुटला, गवत वाळली वाळ विहिरीच्या कडा, गवत वाळली वाळी नदीच्या शिरा, पीक वाळली वाळ नदीच्या शिरा, दिसतोय फक्त माणुसकीचा झरा, दिसतोय फक्त माणुसकीचा झरा, थांबविना जरा भिरभिरता वारा, थांबविना जरा भिरभिरता वारा, तुझ्या वाटवरी माझ्या डोळ्याचा पारा,
तुझ्या वाटवरे माझ्या डोळ्याचा पारा वळे गेला मी रोग गेला जीव काळजीन कासा विस झाला जीव काळजीन कासा विस झाला रान मोकाट सुनी उभी बाबळ कुठे उभाली मारा रान मोकाट सुनी उभी बाबळ कुठे उभाली मारा मेघराजा भरसू दे तुझा धागारा मेघराजा भरसू दे तुझा धागारा असा भिजू दे महाराष्ट्र सारा असा भिजू दे महाराष्ट्र सारा मेंढ्याचं वाड कधी त्याला घरे मोऱ्या मेंढीसाठी कधी वरटली कोखरे मेंढ्याचं वाड कधी त्याला घरी बांड्या मेंढीसाठी कधी वरटली कोखरे मेंढ्याचं वाड कधी त्याला घरी काळ्या मेंढीसाठी कधी वरटली कोखरे कधी पडेल पाऊस कधी होईल पेरणी कधी पडेल पाऊस कधी होईल पेरणी पहिल्या पेऱ्यासाठी सोड एक तुषारा पहिल्या पेऱ्यासाठी सोड एक तुषारा असा भिजू दे मानदेश सारा असा भिजू दे मानदेश सारा धन्यवाद जय मानदेश धन्यवाद हीराबाई आपल्या